हाच तो तंबू आहे जिथून 40 वर्षांआधी पटेल साहेबांनी वारकऱ्यांना सेवा द्यायला सुरुवात केली होती। या छोट्याशा तंबूपासून त्याने निस्वार्थ भावनेने लोकांना सेवा द्यायला सुरुवात केलेली। हे सगळे तुम्ही बघू शकता। खूप छोट्या प्रमाणामध्ये त्यांनी सुरुवात केली होती, मात्र आज बघता बघता 40 वर्षांनंतर हा मोठा असा निवारा केंद्र पटेल साहेबांनी उभारलेला आहे आणि इथे दिंडीमध्ये सहभागी असलेल्या अनेक लोकांना राहण्याची, खाण्याची, पिण्याची, त्यांच्या आरोग्याची जी काळजी आहे ते पटेल साहेब घेत असतात। भक्ती पुढे ही शक्ती हरली, भक्ती पुढे ही शक्ती हरली, अन विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली। रामकृष्ण हरी मंडळी। वारी म्हटलं की वारकऱ्यांची ती लगबग येते। पांडुरंगाच्या नावाचा जो नामस्मरण आहे सगळे वारकरी करत असतात, मात्र या गर्दीमध्ये, या दिंडीमध्ये, या सगळ्या सोहळ्यामध्ये एक वेगळी बाजू आहे जी या सगळ्या वारकऱ्यांना राहण्याची सोय करून देते आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून जिथे माणुसकी, एकोपा आणि एकतेचा संदेश देतात तोच एक मुस्लिम बांधव आहे। एक मुस्लिम बांधव असून सुद्धा ते या वारकऱ्यांना राहण्याची सोय करून देतात आणि त्यांचा इथे निवारा केंद्र आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आपल्या सोबत मुस्तक पटेल सर आहेत। नमस्कार सर, तुम्ही किती वर्षांपासून हा जो निवारा केंद्र आहे हा चालवता? हे बघा मॅडम, हे निवारा केंद्र आता एक 2-3 वर्ष झाले तयार झालं आहे। त्याच्या आधी ही सगळी वारकरी मंडळी इकडे यायची। जेव्हा पुण्यामध्ये पालखी यायची ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचे, त्यांचे असणारे वारकरी बांधव हे मागे पटांगण आहे, त्या पटांगणामध्ये ते तंबू टाकून तिकडे ते विसावा करायचे। फार मोठं चिखल असायचं आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस परमेश्वराला आम्हाला त्यांना चहा देण्याची म्हणजे बुद्धी दिली। आम्ही चहापासून सुरू झालो आणि आज शिरखुर्म्यापर्यंत आलो। आणि त्याच्यामध्ये काय झालं की काही वर्षानंतर ही व्यायामशाळा आहे पुरुषांची, त्याच्या शेजारी त्यांनी एक रूम बांधली। त्या रूममध्ये आम्ही नंतर कार्यक्रम करायला लागलो। टेबल 4-5 खुर्ची लावायचो, करायचो। त्याच्यानंतर माऊलीचे आशीर्वादाने, तुकाराम महाराजांच्या प्रार्थनेने हा मोठा प्रशस्त हॉल त्यांच्यासाठी परमेश्वरांनी उभा केला आणि हे त्यांच्यासाठीच आहे। आणि यंदाचे वर्षे म्हणजे मागच्या वर्षी थोडा काम चालू होता, तरी थोडा डबर असताना ही मंडळी इकडे थांबली होती, शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला, सगळं आराम केलं आणि काल पण म्हणजे काल तर सगळं फायनलच झालं आणि ते आल्याबरोबर मी त्यांना हे सगळं उपलब्ध करून दिलं। आणि आज पावसामध्ये त्यांना कुठला त्रास नाही, लाईटीचा त्रास नाही, WC वगैरे बाथचा काही प्रॉब्लेम नाही। पाण्याचे 2 दिवसामध्ये नळ लावून घेतला, त्यांना पाण्याची पण व्यवस्था करून दिली आणि 450-500 लोक आमच्याकडे या ठिकाणी मुक्कामाला आहे। काल 150-200 लोकांचं जेवण पण या ठिकाणी सगळ्यांना झालं आणि हे सगळं त्यांच्या नशिबाने त्यांना ते मिळतं, मी काही करत नाही। तुम्ही स्वतःहून इथे एक पंढरी जी आहे ती जिवंत केली आहे, कारण या वारकऱ्यांना राहण्यासाठी तुम्ही सोय केली आहे। माऊली, तुम्हाला पटेल साहेबांनी हे जे आदरातिथ्य दिलं आहे ते सगळं पाहून तुमच्या मनामध्ये काय भावना आहे? आम्ही सुरुवातीला जे इथं राहत होतो ना, तर इथं आमची सोय नव्हती। आम्ही इथं तंबू टाकायचे आणि त्या तंबूमध्ये झोपायची, इथं छोटी रूम होती। आम्हाला थोडे प्रॉब्लेम यायचा, पाऊस वगैरे आला तर। पाऊस नसतं तर मग काय प्रॉब्लेम नाही, पण पाऊस आल्यामुळं आम्हाला जरा चिखल वगैरे व्हायचा। तर ह्यांच्या प्रयत्नातून यांनी सर्व इथं व्यायामशाळेचं काही धर्मशाळा बांधली, मोठे हॉल बांधला। त्यामुळे आमचे आता 2 वर्ष झाले आमची चांगली सोय झाली इथं मुक्कामाची। मग कंप्लीट 40 वर्षापासून या ठिकाणी मुस्तकबाई आमच्यासाठी फार मोठी सेवा करतात। त्यामुळे काल आल्याबरोबर या ठिकाणी आमचे सगळे वारकऱ्यांना त्यांनी शिरखुर्मा दिला आणि कालच नाही तर दरवर्षी येतात। प्रत्येकजण कोण पाणी पिला, कोण राहिलं, कोण खाल्लं, कोण आजारी आहे का, मेडिकलवाले आले, मेडिकलवाल्यांनी मेडिकल बॉक्स दिले। स्वतः मुस्तकबाईंनी त्यांना बोलून घेतलं। आमच्या दिंडीला जवळ 4 मेडिकल बॉक्स मिळाले। माझ्या दिंडीत आता 200 माणसं आहेत। माझी दिंडी आता देवगावातून पंढरपूरपर्यंत पायी जाणार आहे, त्यासाठी मेडिकल बॉक्स महाराजांनी मला आणून दिले। मुस्तकबाईने दरवर्षीच येतात। असं
किरकोळ त्याची सेवा आहे की हे आमच्यापासून करतात. चहा दरवर्षी यांच्याकडे चहा असतो आमचा. आम्ही सर्वेला आलो तरी महाराज जेवल्याशिवाय जाऊन देत नाही. अगोदर यावं लागतं, यांना सांगायचं राहायचं तिचं राहायचं. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. एवढा मोठा आनंद होतो. एक मुस्लिम धर्माचा माणूस असूनही तुमच्या वारकऱ्यांसाठी एवढी मोठी सेवा त्यांच्याकडून घडती. माझी तर अशी इच्छा आहे तुकोबारायांनी त्यांना अशी सद्बुद्धी देव आणि जास्तीत जास्त वारकऱ्यांची सेवा त्यांच्याकडून घडो हीच मी सदिच्छा या निमित्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर 150 ते 170 दिंड्या वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र या वर्षी त्या ज्या दिंड्या आहेत त्या 250 पर्यंत गेल्या आहेत. आणि यात अनेक दिंड्या ज्या आहेत त्यामध्ये असे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्याकडून सुद्धा सेवा या लोकांना मिळते. कारण या वारीमध्ये जितकंच आपण भक्तिभावाने या लोकांकडे जातो, या सगळ्यांची वारकऱ्यांची जी आरोग्य असतं ते सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. तुम्ही इथे केव्हा आला? रात्री आलो आम्ही 9 वाजता. वारीमध्ये जेव्हा आपल्याला राहण्यासाठी आणि एक सोयी सुविधावालं असं निवारा केंद्र मिळतं तर त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय भावना असतात? छान वाटतं. मुस्तक पटेल साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांनी सहकार्य चांगलं केलंय आम्हाला. निवारा, जेवण, सगळी व्यवस्था, सगळी सोयी सुविधा केलेली आहे छान. त्याच्यामुळे अभिमान वाटतो त्यांचा आम्हाला. शिरखुर्मा खाऊन तो शिरखुर्माचा जो स्वाद असतो तो आणखीन वाढतो का या सगळ्या वातावरणामध्ये? हा, सगळ्या तो वातावरणात वाढतो ना. काल आमच्या मेन माणसांनी खाल्ला ना शिरखुंबा. नानांनी खाल्ला. पहिलं स्वागत त्यांनी केलं इथे येऊन. म्हटलं तर कोणताही जाती धर्म तुम्ही या सगळ्या गोष्टीच्या त्या सगळ्या विसरून तुम्ही विठ्ठलाकडे जाता, तर काय तुम्ही आवाहन कराल बाकीच्यांना? मी म्हणजे मोकळी जागा आहे. मला परमेश्वराने ही बुद्धी दिली आणि माझं कामच असं आहे की बाबा आपल्या देशामध्ये शांती, सुख, समाधान हे असणं फार गरजेचं आहे. सगळे धर्म कोणाला मारा असं सांगत नाही. इस्लाम धर्म हिंदूंना मारा असं म्हणत नाही, हिंदू धर्म मुसलमानांना मारा असं म्हणत नाही, ईसाई मजहब, शीख मजहब, एक सगळ्यांचा संदेश, त्यांचे सगळ्यांचे धर्मगुरूंचा एकच संदेश आहे. सगळे गुणी गोंधळी राहावं आणि खुशीने आपलं आयुष्य म्हणजे घालवावं हीच माझी पण इच्छा आहे. हीच माझं पण सगळ्या देशाला, सगळ्या या माऊली सगळ्या म्हणजे 20-15-20 लाख आपल्या पुणे शहरामध्ये वास्तवाला आहे. कुठेही असा अनुचित प्रकार नाही. एवढी म्हणजे आपल्या पुणे शहरातली आदरातिथ्याची एक उदाहरण आहे. हे लोक सांगतात, हे प्रमुख आहे, दिंडी प्रमुख आहे. यांनी काल बोलले त्यांच्या भाषणामध्ये की जेवढी सेवा आपल्या पुणे शहराच्या नागरिकांकडून परमेश्वर यांच्यासाठी करून घेतो अशा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना मिळत नाही. वास्तविक त्यांना ती काही गरज नाही. त्यांचं सगळं महिन्याभराचा वारीचा संपोसपर्यंत त्यांचं अन्नधान्य त्यांच्याबरोबर असतो. फार गॅस सिलेंडरपासून माचीसपासून ईच अँड एव्हरी वस्तू त्यांच्याकडे असते. तरी आपलं एक मोठेपण आहे, आपण त्यांची म्हणजे सेवा करणे म्हणजे विठ्ठलाची सेवा करतो, परमेश्वराची सेवा करतो हीच भावना आहे. आणि तीच भावना त्यांनी आमच्या ह्या माध्यमातून त्यांनी सगळ्या त्यांच्या दिंडीमध्ये ते पोचवावी एवढीच माझं या माध्यमातून माझा त्यांच्यासाठी संदेश आहे. आणि आपलाच भारत देश असा आहे पूर्ण जगामध्ये की ज्या देशामध्ये सर्व जाती पंथ धर्माचे लोक एकापणे राहतात आणि राहणार हीच माझी अपेक्षा आहे. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले उसकी वो गुलसिता हमारा. निश्चितच मंडळी, जसं की तुम्ही सर्वांनी एक खूप छान उदाहरण समाजापुढे मांडलंय. हे सगळं पाहून 2 ओळी आठवत आहेत मला, त्या म्हणजे भक्ती पुढे ही शक्ती हरली, भक्ती पुढे ही शक्ती हरली, अन विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी.